चहा. काय साहेब, आज तुम्ही चक्क इकडे? येते रे कधी कधी. तुझ्या बायकोच्या गोष्टी जरी नाही आवडल्या ना तरी तुझ्यासाठी आणि आर्यनसाठी यावंच लागतं. आई प्लीज. मी आलेच. समजूतदार आहे मुलगी. नुपूर कुठे? बाहेर गेली. बाहेर कुठे? तुला उकरून काढायचा का मुद्दा? असेल कुठेतरी. तुला कल्पना आहे का लोक तिच्याविषयी काय काय बोलतात ते? लोक बाहेर काय बोलतात ते मला प्लीज सांगू नकोस. त्यांना उद्योग असतात का धड? आणि शी इज अ मॉडर्न लेडी. आर्यनच्या जन्माच्या आधीपासून ती कॉर्पोरेट जॉब करत होती. तिला आहेत पुरुष मित्र, त्यात गैर काय आहे? लोकांना बोलायला ताळतंत्र नसतंच ना. निदान तू तरी सोडू नकोस. तुला कळतंय तुझ्या बोलण्यात काहीही तथ्य नाहीये. ते काय नाही. किती वर्षापासून सांगते तुला मी, तिला डिव्होर्स दे. आई प्लीज. प्लीज काय प्लीज? तू लग्न केलंस तेव्हाही मला मान्य नव्हती ती आणि आताही नाही. तुम्ही दोघींनी सगळ्या चुकांचं खापर माझ्याच डोक्यावर फोडायचं ठरवलेत का? आणि झालं ते झालं ना. आता केलं लग्न. तू पुन्हा पुन्हा तेच तेच उकरून का काढतेस? आणि तुला वाटतंय ना तसा डिवोर्स बाजारात विकत मिळत नाही. आणि त्याचा आर्यनवर काय परिणाम होईल याचा विचार केलात का कधी? सगळ्यांना ना स्वतःची पडली. आर्यन बद्दल कुणाला पडलेलं नाही. आर्यनच्या नावाखाली पळपुटेपणा करतोयस तू. त्या नुपूर सोबत तुझं आयुष्य तू वाया घालवू नकोस. तिला डिव्होर्स दे आणि जी आर्यनला प्रेम देऊ शकेल अशा एखाद्या समजूतदार जबाबदार मुलीशी लग्न कर. माझं ऐक रे प्लीज. कसं होणार आहे तुझं तुझं तुलाच माहिती. आज तरी त्या बाईसाहेब घरी आल्या म्हणजे मिळवलं. बास. वागतेस अशी? आर्यनचा विचार कर ना जरा. ए का करू मी तुझा आणि आर्यनचा विचार? का करू? माझा विचार कोणी केला होता का? मला तुझ्याशी लग्न करायचंच नव्हतं. तू जबरदस्ती केलीस ना म्हणून मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे. पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्रावानी दिसतास दोघं. खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना. म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना. आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. नीतू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम
also getting excited. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभ्या, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके